दादा दादा थांब थांब, जरा पाणी पिऊ दे ना त्यांना. आत्ताच आलेत ते. मी आपलं सहजच विचारलं. बाकी तुमची मुलगी फोटोत बघितली त्यापेक्षा खूप सुंदर आहे हो दिसायला. म्हणून तर आमच्या मुलाची विकेट पडली ना. अहो किती मुली बघितल्या त्यांनी, मोठमोठ्या बिझनेसमनच्या मुली सांगून आल्या होत्या त्याला. पण हा पठ्या एकाही मुलीला पसंत करेना. याला तुमची मुलगी पसंत पडली म्हटलं पटकन बोल्डी करूया आणि लग्न उरकून घेऊया, म्हणजे याचं मन बदलायच्यात लग्न झालं म्हणजे झालं. एक मिनिट. मन बदलायच्या आत म्हणजे? म्हणजे दादा, आपला जो कौस्तुभ आहे ना, त्याला लग्न करायचंच नव्हतं. अच्छा. म्हणजे आम्ही त्याला विचारत होतो तू लग्न कधी करणार, पण तो काही बोलतच नव्हता. बिझनेस आणि काम याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही दिसतच नव्हतं. पण आपल्या रेवतीला बघितलं आणि याची तपस्या भंग झाली. म्हणून आम्ही ठरवलंय उद्याच या दोघांचं लग्न लावून टाकायचं. काय? उद्या? हो. हा म्हणजे उद्या अगदीच घाई ना होईल ना, उद्याच. रजिस्टर लग्न तर करायचे, त्यात कसली आली आहे तयारी. आमचा मुलगा ना गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे आणि आम्ही असं फिरत असतो, त्यामुळे त्याचं एकदा लग्न झालं की आमची काळजी मिटली. अरे देवा, अगदी उद्याच लग्न ठरतंय. हा माणूस माझ्या 2 नाही 200 पावलं पुढे निघाला. लग्न मोडायचं तरी ह्याच्या सभ्यतेचा बुरखा फाडायला हवा. पण कसं? देवा, आईंनी उद्याच्या लग्नाला मोडता घालू दे, म्हणजे मला काहीतरी हालचाल करता येईल. रेवतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. नाही, तसं जरी असलं ना तरी आम्हाला व्यवस्थित विधिवत लग्न करायचंय. अहो, एकुलती एक बहीण आहे आमची. मी खूप स्वप्न बघितली रेवतीच्या लग्नाची. आम्हाला थोडा वेळ हवा आहे. आई, ऍक्च्युली ना मला माझ्या पेरेंट्सचं म्हणणं पटतंय. म्हणजे ना आपण उगीच लग्नात एवढा पैसा खर्च करतो. म्हणजे एवढा पैसा खर्च करा, लोकांना जेवू घाला आणि लोकांकडनंच नावे ठेवून द्या. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे ना? नंतर तेच म्हणणार की कपडे तसे होते, जेवणच तसं होतं, हॉलच छोटा होता.
त्यापेक्षा ते पैसे ते सेव्ह करा आणि नवरा नवरीला त्यांच्या संसारासाठी द्या ना पुढे. काय अहो तुम्ही एवढे श्रीमंत आहात, तुम्हाला आमच्या एवढ्याशा पैशांचं काय ते अप्रूव? नाही नाही, आम्हाला नाही हो, आम्हाला तर तुमचा 1 रुपया पण नकोय. मी इन जनरल लोकांबद्दल बोलतोय. अच्छा, बरोबर आहे. मला पटतंय यांचं. नाही म्हणजे लग्नासारख्या गोष्टीसाठी एवढा पाण्यासारखा पैसा कशाला खर्च करायचा? अरे हो नाही. आणि आई, तुम्हाला हाऊस मौस करायची आहे ना, मग आपण एक काम करू ना, आपण एक फॅमिली पिकनिक काढूया फॉरेनला. नाही म्हणजे काय आहे ना, की तुमची हाऊस मौस पण होऊन जाईल तिकडे, तुम्हाला हवी तशी मजा करा तिकडे, काही प्रॉब्लेम नाही. आणि काय आहे ना हो, लग्नात काय होतं की ते देणी घेणी मानपान त्यात एवढा वेळ जातो की विचारू नका. लग्न म्हणून आपल्याला काही एन्जॉयच करता येत नाही. हा, ही इज राईट. आपण आजच्या काळाचा विचार करून पुढे जाऊयात. हा, तुम्ही रेवतीला जे दागिने द्यायचे ते द्या. लग्नातले पैसे तिच्या नावे बँकेत जमा करा. त्याचं काय करायचं ते रेवती बघेल. तिला तिच्या मनाप्रमाणे खर्च करू द्या, हो की नाही? हा, मला चालेल रजिस्टर लग्न. नाही ऍक्च्युली माझ्या ऑफिसमध्ये माझी मैत्रीण आहे ना सलोनी, तिचंही असंच थाटामाटात लग्न झालं होतं. तिच्या नवऱ्याची जी बहीण आहे ना, तर तिला ह्यांनी सगळ्यांनी साडी दिली होती, ती आवडलीच नाही. तो त्यावरून तिला अजून ऐकून घ्यावं लागते सलोनीला. बघितलं, हेच तर सांगतोय मी. कसं आहे ना, की हे नातं आपल्या 2 फॅमिलीमध्ये तयार होत आहे.